हॅलो रसिकांनो, आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत गणेश पुराण आधारित जांबुवंताचे गर्वहरण. गणेश पुराण आधारित जांबुवंताचे गर्वहरण सादर करत आहोत. हे पौराणिक कर्नाटिका जांबुवंताचे गर्वहरण. एवढ्या घाई गडबडी येण्याचे कारण सर्व सुखरूप तर आहे ना? हो बंधुराज, सर्व सुखरूप आहे. पण काय म्हणतो सर? असं संकोच बाळगू नको. तुला जर काही हवं असेल तर माझ्याकडे मागून घे, मी जायला तयार आहे. बंधुराज विचारेन, पण रागाला नाही ना आपण. अरे तू तर माझा पाठचा भाऊ आहे. बोल मला काय हवं आहे? असं संकोच बाळगू नको. बंधुराज, माझी एकच इच्छा आहे, आपल्या जवळी सोमंतक मध्ये कंठी बांधून मी या नगरामध्ये फेरफटका मारायचं म्हणतोय. पण मागायचं धाडस कधी केलं नाही बंधुराज. कसं असेल? अरे काय मागतोय तू? हा सोमंतक मणी म्हणजे शोभेचा अलंकार नसून अरे साक्षात मृत्यूकाळ आहे. आणि हा मणी ज्याच्या जवळ असतो त्याच्या बरोबर त्याचा मृत्यूकाळ सतत वावरत असतो.
तेव्हा तू या मनाचा हट्ट सोडून दे आणि दुसरं काय बघ. हो ना, हे राज्य घे. परंतु हा सोमंतक म्हणी तुला कदापि मिळणार नाही. नाही बंधुराज नाही. फक्त एक दिवस बंधुराज, जेव्हा मी सोमंतक मध्ये कंठी बांधून या नगरामध्ये फेरफटका मारत असताना या नगरामध्ये धावलं किती आश्चर्य पाहत राहतील माझ्याकडे, तेव्हा मी माझी इच्छा आनंद करू नका बंधुराज. ठीक आहे प्रशासन, उठ, जशी तुझी इच्छा. हा घे संबंधक म्हणी, परंतु स्वतःच्या जीविताला सांभाळ. येतो मी. या बंधुराज या. या. अरे किती आनंद झाला. आता आनंद मला कधी लाभला नाही. आज सोमंतक मध्ये कंठी बांधत असताना आज पूर्ण झालं. आता नगरामध्ये फेरफटका मारण्यासाठी तुझ्या आम्ही नगरामध्ये फेरफटका मारत होतो, तेव्हा नगरामध्ये धावलं किती आश्चर्य पाहत होते माझ्याकडे. आता जवळपास तिथे चिकागोला बनते का पाहतो. चला चला तर. भेटली की काय भेटली. आता तुला कळणार नाही.
कोण आपण कुठे आपल्याला काय करायचं आहे चला चला आपण आपल्या घरी जाऊया हा सोबत मुली माझ्या मुलीच्या गळ्यात किती शोभावून चला चला हा सोबत मुली घेऊन आपल्या पुढे पुढे जाऊया चला आपण आपल्या पुढे जाऊया फटका मारण्यासाठी गेल्या 2 दिवसांनी त्याचा हातात पत्ता नाही त्याच्या जीविताला काही धोका तर झाला काहीच कळत नाही
माझा भाऊ प्रशासन नगरामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेल्यास आज 2 दिवस झाले त्याचा अद्याप पत्ता नाही. याची चिंता लागून राहिली आम्हाला. नारायण नारायण शस्त्रजिता, अरे मी द्वारकेत आलो असता सारे लोक तुझ्या भावाविषयी चर्चा करताना पाहिलं. नारायण नारायण स्वामी, लोक माझ्या भावाबद्दल काय चर्चा करत होते ते मी ऐकल्यास फार आतुर झालो आहे. शस्त्रजिता, अरे तू किती साधा बोलायस रे. अलौकिक असा सोमंतक मणी गळ्यात बांधून तू त्याला नगरामध्ये फेरफटका मारण्यासाठी पाठवलं. होय नारायण स्वामी, बाबा प्रेमासाठी हे सर्व केलं. थंड थंड आहे तुझी शस्त्रजिता. अरे त्या मनाच्या प्राप्तीसाठी देवादिदेव यज्ञभाग करतायत आणि येथील मानव सुद्धा त्या मनाच्या प्राप्तीसाठी वाटेल ते करायला तयार आहे. देवराव सुद्धा. होय नारायण स्वामी, परंतु माझा भाऊ सुखरूप नसेल ना. शस्त्रजिता, अरे मी द्वारकेत आलो असता सारे लोक तुझ्या भावाविषयी चर्चा करताना पाहिलं. परंतु द्वारकाधीश श्रीकृष्ण याने तुझ्या भावाचा वध केलाय. काय श्रीकृष्णाने माझ्या भावाचा वध केला? होय शस्त्रजिता. नाही, नाही मला पडत नाही. ज्याची मी सांग सगळं पूजा अर्चा करतो तो असा नीच कृत्य करेन असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. नारायण स्वामी. शस्त्रजिता, आता मी सांगत नाही ही सारी द्वारका नगरी बोलत आहे. आता तू ठरव काय करायचं आणि काय करायचं नाही ते देतो मी. या नारायण स्वामी, या तुम्ही. तू सुख तारक भव भय तारक, तू सुख तारक भव भय तारक, सगुण रूप लाविले. अरे लोकांना धर्माच्या गोष्टीची गमत आणि स्वतः मात्र अधर्म करतो याचा जबाब विश्वासासाठी करताय. कृष्ण सोबत कृष्ण, अरे असा मीच म्हणत नाही. अरे ही सारी द्वारका नगरी मत आहे की माझ्या प्रशासनाचा वाद ऊच केला सोडव. पुरावा नाही पुरी, पुरावा लागतो त्याला घरा जमाना. आणि पुरावा असून सुद्धा काय उपयोग? कारण तू माझी एकूण एक लाडकी कन्या आहेस आणि तुझं सौभाग्य शाबूत राहावं हीच माझी इच्छा. परंतु कृष्णा, तू फार अडवळलास. तुला क्षमा नाही, तुला क्षमा नाही, तुला क्षमा नाही. पाहतोय वाट अनाथांचा नाथ.
काय सांगू तुम्हाला आयुष्यात वाया चाललंय ना आता. भगवंता अरे तुला तर माहितीच आहे त्या विघ्नहर्त्याने चंद्राला दिलेली शाप आणि त्याच शापाच्या प्रभावाने कळत नकळत असे ना हा सोमंतक मणी चोरल्याचा तुझ्यावर आळ आलाय. होय नारंगा, मी लहान असतेवेळी त्या धान्य उत्पन्न गायच्या कुरात सातल्या पाण्यामध्ये चंद्रकल घेतले होते. जाताचा हा प्रभाव नसेल ना. भगवंता नारायण नारायण. भगवंता आता आम्ही सांगतो कसं करा. प्रथम जाऊन त्या विघ्नहर्त्या गणेशाचं दर्शन घ्या आणि नंतर प्रशंसा शोधाचं जा. कुठे ना कुठे तरी त्याचा शोध लागेलच आपल्याला. ठीक आहे नारंगा, येतो म्हटलं. जा तू. अगदी जाची लेखलाच प्राण्या माझे माझे म्हणून हे नाही रे नाही कोणाचे नाही रे नाही कोणाचे. अगदी जाची
रसिक प्रेक्षकांच्या मनापासून आलेलं पारितोषिक. तथास्तु तथास्तु. काय पाहतो आम्ही हे? प्रशासनाचा वध? वाघाला ना काय केलं असलं पाहिजे? परंतु वाघ इथं मृत्युमुखी पडलाय. मग वाघाला कोणी मारला असावं? येथे तर फार मोठं युद्ध झालेलं आहे. कोण बरं असतो हा प्राणी? हे काय? अस्वली चावले? म्हणजे आपल्याला वाघाला काय केलं असलं पाहिजे? प्रशासनाची तुम्हाला घेऊन गेला आपला त्याचा शोध घेतलाच पाहिजे. हॅलो. अशा तऱ्हेने डॉक्टर श्रीकृष्ण आणि जांबुवंती यांचा विवाह मोठ्या थाटाने पार पडला. सूर्य कोटी प्रभ